नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, मी सध्या आपल्याला एक कथा सादर करत आहे. ही कथा मी पोलीस सेवेत असताना केलेल्या एका तपासावर आधारित आहे. कथेचं नाव आहे बनावट नोटांचा व्यापार. ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे. या कथेचा भाग पहिला. इन्स्पेक्टर राजन जोशी नुकतेच ठाणे शहर येथे बदलून आले होते. मुंबईत 18 वर्ष नोकरी झाल्यावर एका वर्षापूर्वी मुंबईतील अधिकारी बाहेर पाठवायचे आणि बाहेरचे अधिकारी मुंबईत पाठवायचे असे शासनाचे धोरण असल्यामुळे इन्स्पेक्टर जोशी यांची पदोन्नतीवर बदली ठाणे शहर येथे झाली होती. ठाणे शहर येथे आल्यावर त्यांना गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट नंबर 1 येथे नेमले गेले. मुंबईत पण जास्त काळ विविध पोलीस स्टेशनमध्ये आणि गुन्हे प्रकटीकरण खात्यात काम केलं असल्याने त्यांना ठाण्यातील नवी मुंबईतील बरेच अधिकारी ओळखत होते. त्यामुळे त्यांना नवीन ठिकाणी बदलून आल्यावर फारसा त्रास जाणवला नाही. तशाच सध्या ठाणे शहरात गुन्हे शाखेत बदलून आलेले पोलीस उपायुक्त सावंत यांच्याशी त्यांचे पूर्वीपासूनचे चांगले संबंध होते आणि सावंत साहेबांना पण इन्स्पेक्टर जोशी ही काय चीज आहे हे माहीत होतं. त्यामुळे ते पण या नेमणुकीवर खुश होते. 25 जून 2014च्या दुपारी इन्स्पेक्टर जोशी निवांतपणे आपल्या दालनात डॅन ब्राऊनची कादंबरी दा विन्सी कोड वाचत बसले होते. 15 दिवसापूर्वीच त्यांनी आणि त्यांच्या पथकानं एक चांगली कामगिरी करत 4 सोनसाखळी चोरांना पकडले होते आणि त्यांच्याकडून 25 गुन्हे उघडकीस आणले होते. या चोरांकडून 25 सोनसाखळ्या आणि मंगळसूत्रे हस्तगत केल्यानंतर हे 4ही आरोपी कालच न्यायालयीन कोठडीत रवाना झाले होते. त्यामुळे इन्स्पेक्टर जोशी सध्या निवांत होते. बाहेर त्यांचे चांगली कामगिरी करणारे फौजदार घाडगे, कदम, किणी हे त्यांची कामे करत बसले होते. या तिघांमध्ये घाडगे हे पदोन्नती मिळून पोलीस हवालदारचे फौजदार झाले होते. ते वयस्कर होते. त्यांची पूर्ण नोकरी ठाण्यातच झाल्यामुळे त्यांना ठाण्याची चांगली माहिती होती. तसेच त्यांनी त्यांच्या नोकरीतील जास्तीत जास्त काळ कल्याण डोंबिवली मधील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे प्रकटीकरण खात्यात केले असल्याने त्यांना कामाची चांगली माहिती होती आणि अनुभव पण चांगला होता. त्यांचा जनसंपर्क पण खूप मोठा होता. दिनांक 25 जून 2014च्या बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास इन्स्पेक्टर जोशी आपल्या दालनात वाचत बसलेले असताना सहज म्हणून त्यांचे लक्ष खिडकीतून बाहेर गेले. त्यांच्या कार्यालयापासून काही अंतरावर आंब्याचे एक मोठे झाड होते. त्याच्या पारावर बसून त्यांच्या कार्यालयातील हवालदार भोसले एका छपरी वाटणाऱ्या माणसाबरोबर बोलत होते. ते बघताच जोशी गालातल्या गालात हसले. त्यांच्या लक्षात आले की 2-3 दिवसातच काहीतरी मोठे काम मिळणार आहे. कारण हवालदार भोसले ज्याच्याशी बोलत होते तो सलीम लंगडा हा मुंब्रामधील एक खबरी होता. जोशी युनिट 1 मध्ये आल्यानंतर सलीमनं 3-4 खबरी दिल्या होत्या. त्यातील 2 खऱ्या होत्या आणि त्यातून जोशी साहेबांच्या टीमनं 2 वेळेस 2-2 रिव्हॉल्वर जप्त केले होते. त्यावेळी जोशींनी सलीमला चांगली बक्षिसी दिली होती. त्यामुळे सलीम पण खुश होता. त्या दिवशी संध्याकाळी 5च्या सुमारास हवालदार भोसले फौजदार गाडगे यांना घेऊन इन्स्पेक्टर जोशी यांच्या केबिनमध्ये आले. दोघांनी जोशींना सॅल्यूट केला आणि हवालदार भोसले म्हणाले, साहेब एक खबर आहे बनावट नोटांची. हा, बनावट नोटा कुठे आहेत? जोशी आश्चर्यचकित होऊन उद्गारले. साहेब आपल्या खबरीनं माहिती दिली आहे. डोंबिवलीला एक बाई आणि मुंब्र्यात एक जण बनावट नोटा देतो. आपण 7,000 दिले की तो 10,000 रुपये देतो. त्या बाईबद्दल मात्र डिटेल माहिती नाही, पण तो माहिती काढत आहे, हवालदार भोसले म्हणाले. साहेब आपल्याला डोंबिवली आणि मुंब्र्यामध्ये अजून फिरावं लागेल, गाडगे म्हणाले. साहेब मी आणि भोसले डोंबिवलीला जातो, 2-3 दिवस फिरतो, माहिती काढतो. चालेल गाडगे, तुम्ही आणि भोसले उद्यापासून त्यावर लक्ष द्या. जोशींनी त्यांना अजून काही सूचना दिल्या. मग घाडगे आणि हवालदार भोसले जोशींच्या केबिनमधून बाहेर पडले. गेल्या 3-4 दिवसापासून हिरा कोळीणीचा मुलगा प्रमोद अस्वस्थ होता. 22 जूनला त्याचा वाढदिवस होता. तो आता 18 वर्षाचा झाला होता. तो आईला मासे विकायला मदत करण्यासाठी तिच्या स्टॉलवर यायचा. त्यांचा स्टॉल डोंबिवली स्टेशन जवळील मच्छी मार्केटमध्ये होता. प्रमोद तसा हुशार मुलगा होता आणि त्याला आईवडिलांच्या मेहनतीची जाणीव होती. त्यामुळे गेले 6 महिन्यापासून तो आईला मासे विकायला मदत करण्यासाठी रोज संध्याकाळी जायचा. 22 जून रोजी त्याचा 18वा वाढदिवस होता. त्या दिवशी त्याचे मित्र पार्टी दे वगैरे म्हणून मागे लागले होते. प्रमोदला मित्रांचे मावा खाणे, बियर पिणे आवडत नसे. त्यामुळे तो त्या दिवशी सुद्धा आईला मदत करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता स्टॉलवर आला.
त्या दिवशी रविवार असल्यानं मच्छी मार्केटमध्ये गर्दी होती. रात्री जेवणासाठी काहीतरी चमचमीत हवे याकरता लोक मच्छी घेण्यासाठी आले होते. हिरा कोळीणीच्या स्टॉलवर काही प्रमाणात गर्दी होती. लोक 100-200 रुपयांची मच्छी खरेदी करत होते. क्वचित एखादा माणूस थोडे महागडे पॉपलेट 300 रुपये जोडीने 400 रुपये जोडीने खरेदी करे. सायंकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास हिरा कोळीणीच्या स्टॉलवर एक बाई आली. ती मुस्लिम दिसत होती, पण तिनं बुरखा मात्र नव्हता घातला. साधा जुनासा पंजाबी ड्रेस होता. तिच्याकडे पाहिल्यानंतर ती 100 रुपयाची मच्छी खरेदी करू शकेल असं वाटत होतं. ती हिरा कोळीणीच्या स्टॉलवर आला आणि म्हणाली, मुझे पॉपलेट की जोडी देना. त्यात गरीबशा वाचणाऱ्या बाईनं किंमत न विचारता सरळ पॉपलेट मागितले. याचे प्रमोदला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, बाईंची 300 रुपया जोडी आहे पॉपलेट. हा ठीक आहे, दे दो. ती बाई म्हणाली. तिचं बोलणं थोडंसं बंगाली ढंगाचं वाटत होतं. प्रमोदनं एक चांगली पॉपलेट जोडी निवडून काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकली आणि तिला दिली. तसं तिनं तिच्या कळकट पिशवीतून अजून एक कळकट बटवा काढला. त्यातून एक कोरी करकरीत 500 रुपयाची नोट काढून प्रमोदला दिली. एवढी करकरीत 500 रुपयाची नोट बघून प्रमोद खुश झाला खरा, पण त्याला आश्चर्य पण वाटलं की एवढं कळकट कपडे आणि पिशवी बाळगणाऱ्या बाईकडे एवढी करकरीत नोट कुठून आली असेल. त्यानं लगेच ती नोट आईकडे देऊन 200 रुपये सुट्टे त्या बाईला दिले. त्याबरोबर ती बाई आईने निघून गेली. दुसऱ्या दिवशी प्रमोद कॉलेजला जाताना आदल्या दिवशीच्या गल्ल्यातील रक्कम भरण्यासाठी स्टेशनजवळील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेला. तेव्हा त्याला धक्का बसला. त्या बँकेतले कॅशियर गावकर त्याला चांगले ओळखत होते. त्यांनी नोटा घेतल्या आणि त्यातील आदल्या दिवशी त्या बाईनं दिलेली कोरी करकरीत 500 रुपयाची नोट प्रमोदला परत देत गावकर म्हणाले, अरे प्रमोद, ही नोट बनावट आहे, दुसरी बदलून दे. हे ऐकल्यावर प्रमोद हाबकला. तो म्हणाला, हो काका, हे कसं शक्य आहे? कोरी करकरीत नोट आहे ती. यावर गावकरांनी त्याला पुन्हा ती नोट बनावट असल्याचं सांगून त्यांच्या नोटा तपासण्याच्या मशीनमध्ये नोट टाकून बनावट नोट कशी ओळखायची ते सांगितले. ते पुढे म्हणाले, अरे प्रमोद, तुझ्या आधी तो मार्केटमधला ओंकार जनरल स्टोअर्सवाला गुप्ता सुद्धा आला होता. त्याच्याकडे पण अशीच बनावट करकरीत नोट होती. त्याला सुद्धा ती परत दिली नोट. डोंबिवलीत काही खरं नाही बाबा, कारण गेल्या महिन्याभरात आतापर्यंत 3-4 वेळा तरी अशा बनावट नोटा आल्यात 500 रुपयाच्या. हे ऐकून प्रमोदला धक्का बसला. आपल्या वाढदिवशी त्या बाईनं आपल्याला अशी नोट देऊन चांगलंच फसवलं आणि नुकसान केलं. त्यामुळे त्याला चांगलं रडायला आलं. कॉलेजला न जाता तो घरी गेला. घरी गेल्यावरती त्यानं आई वडिलांना हे सर्व सांगितलं आणि बनावट नोट कशी ओळखायची ते पण सांगितलं. वडील हिरामण धीराचे होते. ते म्हणाले, आपण हे आता गाडगे साहेबांना सांगूया, ते काहीतरी करतील. असं म्हणून त्यांनी गाडगे साहेबांच्या मोबाईलवर फोन लावला. हॅलो, गाडगे साहेब का? मी हिरामण बोलतोय, हिरामण कोळी. साहेब, मी त्या डोंबिवलीतला मोठा गावजवळील वस्तीत शांताबाईच्या मर्डर केसमधला साक्षीदार. अरे हा, बोल बोल हिरामण, बोल. आज कशी काय आठवण झाली? केस संपली ना ती? शिक्षा झाली आरोपींना? गाडगे साहेब म्हणाले, हो साहेब, ती केस तर संपली, पण जरा तुमच्याकडे काम होतं. तुमचा सल्ला घ्यायचा आहे. माझा सल्ला? काय झालं, कशासाठी? साहेब, आम्हाला एका बाईनं कोरी करकरीत 500 रुपयाची बनावट नोट दिली आणि फसवलं. हा, काय म्हणताय? मी आता डोंबिवलीला चालू आहे. स्टेशनजवळ कुलकर्ण्याचं दुकान आहे ना, तिथेच बसलोय. गाडगे म्हणाले, साहेब तिथेच थांबा, मी येतो तिथे ती नोट घेऊन. हिरामण कोळी म्हणाला. तसे गाडगे खुश झाले. काहीतरी महत्वाची माहिती मिळणार आणि आजचा दिवस सत्कारणी लागल असं त्यांना वाटू लागलं. कुलकर्णी यांनी त्यांच्या आनंदलेला चेहरा बघितला. त्यांना आणि हवालदार भोसले यांना पियुषचे 2 ग्लास देत कुलकर्णी म्हणाले, काय गाडगे साहेब, काय खबर मिळाली वाटतं? तुमच्या चेहऱ्याकडे बघून तसंच वाटतंय. होय तात्या, चांगली खबर मिळाली आहे. तुम्हाला सुद्धा त्यातून सावध कसं राहायचं ते कळेल. गाडगे पियुषचा ग्लास तोंडाला लावत म्हणाले. 15-20 मिनिटं गेली असतील आणि कुलकर्णींच्या दुकानाबाहेर हिरामण कोळी त्याचा मुलगा प्रमोदसह मोटरसायकलवरून आले. गाडगेंना बघून रामराम करून हिरामण कोळी दुकानात शिरले. नंतर कुलकर्णींनी दुकानात खुर्च्या रचल्या आणि हिरामण काय सांगतो ते ऐकायला बसले. हिरामण आणि प्रमोदने जे सांगितले ते ऐकून ती नोट बघून गाडगे आणि हवालदार भोसले गंभीर झाले. त्यांनी ओंकार जनरल स्टोअर्सच्या गुप्ताला तिथे बोलावून घेतले. दोघांच्याही बोलण्यातून या बनावट नोटा देणारी बाई एकच आहे हे लक्षात आलं. कुलकर्णी यांनी पण त्या नोटा बघितल्या आणि आपल्या दुकानातील सर्वांना सावधगिरीच्या सूचना दिल्या.
थोड्या वेळानं घाडगे भोसले हे हिरामण आणि प्रमोदला घेऊन कुलकर्णीच्या दुकानातून बाहेर पडले आणि विष्णुनगर पोलीस स्टेशनला आले. तिथे घाडगे यांच्या जुन्या माहितीतले एक पोलीस हवालदार होते. त्यांना विनंती करून त्यांची मोटरसायकल संध्याकाळी 2-3 तासांसाठी मिळेल का याची खात्री करून मार्केटमध्ये प्रमोदला बरोबर घेऊन ती बाई कुठे दिसते का याचा शोध घेत पायी फिरू लागले. काही वेळानं त्यांनी हिरामण आणि प्रमोदला घरी पाठवून दिले. संध्याकाळी 5 वाजता प्रमोदला मोटरसायकल घेऊन विष्णुनगर पोलीस स्टेशनला यायला सांगून त्या बाईबद्दल विचार करू लागले. फौजदार गाडगे यांनी जोशींना फोन करून ही माहिती दिली. त्याचवेळी हवालदार भोसले त्यांचा खबरी सलीमशी बोलत होते. भोसले साहब, मैंने बोला था ना डोंबिवली में एक डुप्लीकेट नोट दिए जा रहा है. आप बोले तो अभी फील्डिंग लगाते हैं, लेकिन साहब अपना मशीन तो जेंट्स है, लेडीज नहीं. भोसले म्हणाले, सलीम, यह औरत मुमरा की भी हो सकती है. तू अभी मुमरा पे ध्यान दे, मुझे बता बाद में. संध्याकाळी 5 वाजता गाडगे आणि भोसलेंना प्रमोद भेटला. ते तिघेजण मोटरसायकलवरून मार्केटमध्ये फिरू लागले. साधारण 2 तास फिरल्यानंतर सुद्धा त्यांना ती महिला दिसली नाही. मग गाडगे साहेबांनी प्रमोदला त्याच्या घरी सोडले आणि रविवारी येतो असं सांगितलं. रविवारी गर्दी असते, त्यामुळे या बनावट नोटा वटवणारे त्यांचे पावते असा अंदाज गाडगेंनी बांधला. त्यामुळे प्रमोदला रविवारी येतो असं सांगितलं. रविवारी दिनांक 29 जून रोजी सायंकाळी गाडगे, फौजदार, हवालदार भोसले, प्रमोद तसेच ओंकार स्टोअर्सचे गुप्ता हे मार्केटमध्ये फिरू लागले. त्याआधी भोसलेंनी जोशी साहेबांना सकाळीच फोन करून त्यांच्या कक्षातील 2 महिला अंमलदार मागून घेतल्या होत्या. गाडगे, प्रमोद आणि एक महिला पोलीस अशी एक टीम, तर भोसले, गुप्ता आणि दुसरी महिला पोलीस अशी दुसरी टीम, अशा 2 टीम डोंबिवलीमध्ये फिरू लागल्या. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास प्रमोद आणि गाडगे दोघे भाजी मार्केटमध्ये फिरताना प्रमोदचं लक्ष एका महिलेकडे गेलं तसा तो चपापला. त्याने गाडगे साहेबांना खूण केली आणि गाडगे यांनी त्या महिलेकडे निरखून बघितलं. काळी सावळी, अंगात जुना ड्रेस असलेली ती महिला होती. गाडगे, प्रमोद आणि गुप्ता तिच्या मागोमाग जाऊ लागले. त्यापूर्वी गाडगेंनी भोसले हवालदारांना गुप्ता आणि महिला पोलिसाला त्या ठिकाणी यायला सांगितले होते. गुप्ता आणि भोसले तिथे आल्यानंतर गुप्ताला सुद्धा ती महिला दाखवण्यात आली. गुप्तांनी पण त्या महिलेला ओळखलं. मग गाडगे, भोसले आणि त्या 2 महिला, प्रमोद आणि गुप्ता हे सर्वजण त्या महिलेच्या पाठोपाठ तिच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने मार्केटमधल्या गर्दीत मिसळून चालू लागले. काही वेळातच ती महिला एका भाजी विक्रेत्यासमोर उभी राहिली आणि भाजी घेऊ लागली. तिने भाजी खरेदी केल्यानंतर एका कळकट पिशवीतून तिचा तो कळकट बटवा बाहेर काढला. त्यातून एक कोरी करकरीत 500ची नोट त्या भाजीवाल्याला दिली. जशी तिनं ती नोट भाजीवाल्याला दिली तसे गाडगे आणि भोसले आणि त्या 2 महिला पोलीस यांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. ते पाहून तो भाजीवाला गोंधळात पडला. गाडगे यांनी त्याला समजावून सांगितले आणि सहकार्य करण्याची विनंती करून ती 500 रुपयाची नोट ताब्यात घेतली. गाडगे, भोसले दोघेही अनुभवी होते. त्यांनी त्या महिलेला सोबतच्या महिला पोलिसांना सूचना देऊन जवळच्या विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तिथे त्या महिला पोलिसांनी तिची झडती घेतली असताना तिच्या त्या पर्समध्ये अजून 2 कोऱ्या करकरीत 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या. गाडगे साहेबांनी लगेच जोशी साहेबांना फोन करून माहिती दिली. जोशी साहेबांनी त्यांना तिथेच थांबायला सांगितले आणि ते स्वतः विष्णुनगर पोलीस स्टेशनला येतो असे सांगून तिथून निघाले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास युनिट 1चे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन जोशी हे विष्णुनगर पोलीस स्टेशनला आले. गाडगे यांच्याकडून सर्व माहिती घेऊन आरोपी महिलेची प्राथमिक चौकशी करून त्यांनी एसीपी आणि डीसीपी यांना फोन करून माहिती दिली. नंतर याबाबतचा गुन्हा दाखल करण्यासाठी म्हणजे FIR दाखल करण्यासाठी गाडगे यांना सूचना दिल्या. एका बाजूला गुन्हा दाखल होत असताना जोशी आणि गाडगे त्या महिलेची महिला पोलीस अंमलदाराच्या उपस्थितीत चौकशी करत होते. आरोपी महिलेची चौकशी करता तिचं नाव राणी सरकार असे असून पती मोटू सरकारसह ती मुंब्रा येथे राहत असून सुमारे 3 महिन्यांपूर्वी पतीसोबत पश्चिम बंगालमधून मुंब्रा येथे राहायला आल्याचे समजले. तिनं तिचं मूळ गाव मालदा, पश्चिम बंगाल असल्याचं सांगितलं. पण इन्स्पेक्टर जोशींना माहिती होतं की जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल म्हटलं की तो किंवा ती निश्चितच बांगलादेशी असणार. म्हणून गुन्हा दाखल झाल्यावर सर्व सोपस्कार आटपून जोशी, गाडगे आणि स्टाफ त्या महिला आरोपी राणी सरकारला घेऊन मुंब्रा येथील तिच्या घरी आले. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. ते मुंब्रामधील कौसा भागातील हसीना मंजिलमध्ये आले तेव्हा राणी सरकारची खोली बंद होती. त्याला टाळे लावले होते. म्हणजे तिच्या पतीला मोटूला खबर लागली असणार आणि तो पळून गेला असणार असा अंदाज जोशींनी बांधला.
राणी सरकारनं तिच्याजवळ किल्ली नाही असं म्हणताच इन्स्पेक्टर जोशींनी ते कुलूप तोडून घरात शिरण्याचा निर्णय घेतला. घराची झडती घेतली तेव्हा त्यांना राणी सरकारच्या नावाचं आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच मोटू सरकारच्या नावाची खोली भाड्यानं घेतली असल्याची करारपत्राची प्रत मिळाली. तसेच राणी सरकारच्या एका छोट्या बॅगमध्ये ₹500च्या अजून 5 कोऱ्या करकरीत नोटा मिळाल्या. चौकशी दरम्यान इन्स्पेक्टर जोशी यांना अधिक माहिती मिळाली की ही राणी सरकार मोटू सरकार नावाच्या इसमाबरोबर बांगलादेशमधून इथे भारतात आली आहे आणि मोटू सरकार बनावट नोटा घेऊन भारतात आला होता. त्यातील काही नोटा त्यानं राणीला वटवायला दिल्या होत्या. बांगलादेशमधून येताना या मोटू सरकारनं राणीबरोबर लग्न केले होते आणि तिचा पासपोर्ट देखील त्याच्याकडे होता. परंतु इन्स्पेक्टर जोशी यांनी बांगलादेश कॉन्सुलेटमध्ये आणि भारतीय दूतावासात जेव्हा चौकशी केली तेव्हा मोटू सरकार किंवा राणी सरकार या नावानं कोणालाही व्हिसा दिल्याचे किंवा पासपोर्ट दिल्याची माहिती त्यांच्याकडे नव्हती. अधिक चौकशी करण्यासाठी राणी सरकार हिला न्यायालयीन कोठडी झाल्यामुळे तिच्याकडे अधिक चौकशी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे तिचं नाव राणी सरकार आहे असं गृहीत धरलं गेलं. इन्स्पेक्टर जोशी यांनी सर्व सोपस्कार पार पाडून नंतर 2 महिन्यांनी राणी सरकार विरुद्ध दोषारोपपत्र कल्याण कोर्टात दाखल केले, पण त्यांना मोटू मिळाला नाही याचं दुःख होतं. त्यामुळे घाडगे आणि भोसले यांना ते अधूनमधून मुंबईला पाठवत असत आणि काही माहिती मिळते का याची चाचपणी करत.